एक महत्त्वाची बातमी आता समोर येते। मराठी माझी आई आणि उत्तर भारत माझी मावशी। एक वेळ आई मेली तरी चालेल पण मावशी जगली पाहिजे असं वक्तव्य करण्यात आलेलं आहे। उत्तर भारतीय वोट बँकासाठी प्रकाश सुर्वे यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे। मागाठाण्याचे आमदार प्रकाश सुर्वे यांचं हे वादग्रस्त वक्तव्य। तो भारत मेरी मौसी है और एक बार माँ मर गई तो चलेगा, लेकिन मौसी मरना नहीं चाहिए, क्योंकि मौसी ज्यादा प्यार करती है। तो माँ से ज्यादा प्यार आपने मुझे दिया है, तो यही प्यार मेरे साथियों के लिए भी बरकरार रखो, यही मैं कहूंगा और मेरे दो शब्द खत्म करूंगा। जय हिंद, जय महाराष्ट्र। तर सुर्वे यांचं हे वक्तव्य। एकीकडे मराठी अमराठी असा वाद महाराष्ट्रात चालला असताना, मराठीचा मुद्दा तापलेला असताना सुर्वे यांनी आता हे वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे। त्यामुळे मनसे आणि महाविकास आघाडी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। मागाठाण्याचे आमदार सुर्वे यांचं हे वादग्रस्त वक्तव्य। मराठी माझी आई आणि उत्तर भारत माझी मावशी असल्याचं ते म्हणतायत। एका सभेत त्यांनी हे वक्तव्य केलंय। तर एक वेळ आई मेली तरी चालेल पण मावशी जगली पाहिजे असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। तर मराठी माझी आई आणि उत्तर भारत माझी मावशी असं त्यांनी म्हटलं। तर याच संदर्भात पवार गटाच्या प्रवक्ता विद्या चव्हाण आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहे। विद्या चव्हाणजी, जय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत। आपण पाहतोय आमदार सुर्वे यांचं हे वादग्रस्त वक्तव्य। एक वेळ आई मेली तरी चालेल पण मावशी जगली पाहिजे असं ते म्हणतायत। प्रकाश सुर्वेंना मी खूप पहिल्यापासून ओळखते, ते अत्यंत अज्ञानी आहेत, त्यामुळे त्यांनी असं वक्तव्य केलेलं आहे। मराठीमध्ये अशी म्हण आहे की माय मरो मावशी जगो, पण कुठेतरी मला वाटतं ते उत्तर भारतीयांच्या स्टेजवर आहे, व्यासपीठावरती आहेत आणि उत्तर भारतीयांना खुश करण्यासाठी त्यांनी अशा प्रकारचं विधान केलेलं आहे आणि ते त्याचं उत्तर खरं तर आता शिंदे गटाने दिलं पाहिजे, एकनाथ शिंदेंनी दिलं पाहिजे ते उत्तर की अशा प्रकारे मराठी माणसांना, म्हणजे एकीकडे ते म्हणतात आमची खरी शिवसेना आहे आणि आम्हीच बाळासाहेब ठाकरेंचे अनुयायी आहोत, दिघ्यांचे अनुयायी आहोत। मग दिघ्यांनी आणि बाळासाहेब ठाकरेंनी असं विधान मान्य केलं असतं का? आता नसतं केलं। मग अशा प्रकारे ते जे बोलतायत ते उत्तर भारतीयांना खुश करण्यासाठी बोलतायत आणि प्रत्येक वेळीच आपण जे मताचं विभाजन, एक गठ्ठा मतदानाचा विचार करतो की इकडे उत्तर भारतीय मतदान कमी होईल, तिकडे मराठी मत, हे सगळं इतकं चुकीचं आहे की या मुंबईचा आणि उपनगरांचा विकास करू शकेल अशाच नगरसेवकांना निवडून देण्याची जबाबदारी या मतदारांवरती आहे। तेव्हा या लोकांचं काय राजकारण चालू आहे घाणेरडं, ते आता म्हणून ओळखलं पाहिजे, मतदारांनी ओळखलं पाहिजे आणि अशा लोकांना निवडणुकांमध्ये धडा शिकवला पाहिजे। अगदी विद्या चव्हाणजी, मात्र आपण एकीकडे गवगवा करतो, अभिजात असा दर्जा मराठी भाषेला मिळालाय, त्या संदर्भात आपण कायमच गवगवा करत आलेलो आहोत जेव्हापासून हा दर्जा मिळालाय। त्यानंतर लोकप्रतिनिधींनी मराठीबद्दल अशी वक्तव्य करणं, सांगते काय तुम्हाला, ते उत्तर भारतीयांच्या स्टेजवर बसलेले आहेत, भाषण करतायत आणि कुठेतरी उत्तर भारतीयांना खुश करण्याचा प्रयत्न चालू आहे त्यांचा, कारण आता निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि प्रकाश सुर्वेने तिकडून आपल्या जास्तीत जास्त नगरसेवकांना निवडून आणण्याचा प्रयत्न करतायत। पण आता त्यांना मराठी वोटर्स पण आमचे आहेतच तिथे, ते त्यांना त्यांची जागा दाखवून देतील असं माझी आशा आहे, खात्री आहे माझी। जी विद्या चव्हाणजी, धन्यवाद आमच्याशी संवाद साधला आणि आपली सविस्तर प्रतिक्रिया दिली त्यासाठी। तर मनसेचे नेते यशवंत किल्लेदार देखील आपल्यासोबत या संदर्भात प्रतिक्रिया देण्यासाठी, संवाद साधण्यासाठी जोडले गेलेले आहे। यशवंत किल्लेदारजी, सुर्वेंचं वादग्रस्त वक्तव्य आपण ऐकतायत। एक वेळेस माय मेली तरी चालेल पण मावशी जगली पाहिजे, उत्तर भारतीयांसमोर त्यांचं हे वक्तव्य मराठीबद्दल। अहो, ते मराठीतली एक म्हण आहे, माय मरो मावशी जगो, ही खऱ्या नात्यासाठी आहे। म्हणजे एखाद्या मुलाच्या लहानपणी बाल्या अवस्थेत त्याची आई जर काही दगावली तर त्याची मावशी तरी असू दे, काय असा तो एक अर्थ आहे त्याचा। तो कुठल्या एका जातीसाठी आणि दुसऱ्या समाजासाठी असं त्यासाठी वापरला जातोय आणि तोही ज्या पद्धतीने मांडणी करून वापरला जातो, याचा सरळ सरळ अर्थ असा होतो की विशिष्ट समाजाच्या मतासाठी ही चाललेली लाचारी आहे आणि ही लाचारी स्वतःच्या मराठीला तुम्ही मारून किंवा
काय म्हणतात घाण ठेवून तुम्ही इतर भाषिक लोकांचं जे काही लालून चांगलं करतात याचा हिशोब मराठी मतदार नक्की ह्या निवडणुकीत करेल. जी, यशवंत किल्लेदारजी तुम्हाला थोडं थांबवते आणि आपण हा एकदा बाईट काय आहे, सुर्वेंनी नेमकं काय म्हटलंय ते ऐकूयात, त्यानंतर तुमची प्रतिक्रिया घेईलच. जय हिंद. उत्तर भारत मेरी मौसी है. और एक बार माँ मर गई तो चलेगा, लेकिन मौसी मरना नहीं चाहिए, क्योंकि मौसी ज्यादा प्यार करती है. तो माँ से ज्यादा प्यार आपने मुझे दिया है, तो यही प्यार मेरे साथियों के लिए भी बरकरार रखो, यही मैं कहूंगा और मेरे दो शब्द खत्म करूंगा. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर यशवंत किल्लेदारजी, आपण हा बाईट ऐकलेला आहे, काय म्हटले सुर्वे ते ऐकलेलं आहे. एकीकडे आपण अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल गवगवा करतोय आणि मराठी भाषा आता कशी अभिजात झालेली आहे याचा अभिमानाने सांगतोय, झेंडा मिरवतोय. मात्र लोकप्रतिनिधींनी दुसरीकडे अशी वक्तव्य करणं ही कितपत योग्य असा प्रश्न आता मराठी माणसाकडून विचारला जातोय. एक्झॅक्टली, मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की तो जो काही तिची काही म्हण आहे माय मरो मावशी जगो, ही खऱ्या नात्यासाठी आहे, कुठल्या भाषेसाठी किंवा समाजासाठी नाही आहे. हे ती भाषेसाठी आणि समाजासाठी म्हणजे समाजाची मतं मिळवण्यासाठी जर वापरत असतील याच्यासारखं दुसरं दुर्दैव नाही. मराठी भाषेला मारणं, हे कसं मारणं स्वतःच्या स्वार्थासाठी, हे यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. एकीकडे मराठी भाषेसाठी आपण लढा देतो, प्रत्येक वेळेला मराठी भाषेवर जर काही अन्याय होत असेल तर आपण एका ताकदीने उभे राहायचा प्रयत्न करतो त्याच्या मराठी भाषेच्या संरक्षणासाठी. आणि दुसरीकडे हे मताच्या लाचारीसाठी स्वतःच्या आईलाही विकायला चाललेली लोक आहेत. यांचा मतदारांनी खरोखर यांना धडा शिकवायला हवा. जी, यशवंत किल्लेदारजी, त्यामुळेच हे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आता यानंतर शिंदेंची शिवसेना काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी.